भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपली। खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आतापर्यंत खरातवर 11 गुन्हे दाखल। खरात काही लाखांचं उत्पन्न दाखवून कर बुडवायचा। अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींमध्ये। आयकर विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता। माजी खासदार हेमंत गोडसे यांची चौकशी करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एसआयटी कडे केली मागणी। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप। अटकेतल्या महिलेकडे पोलिसांनी केली शरीर सुखाची मागणी। लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव बनला हैवान। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातला प्रकार। महायुतीचे मंत्री मंत्रालयातलं कार्यालय वापरत नसल्यानं वरिष्ठ नेते नाराज। मंत्रिमंडळाची बैठक वगळता इतर वेळी मंत्री मंत्रालयात फिरकत सुद्धा नाहीत। मंत्री आपल्या खासगी बंगल्यावरच मीटिंग घेत असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार गटाची आज बैठक। जिल्हानिहाय बैठकांचं आयोजन। आज मराठवाडा विभागातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक। राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे फोटो नसलेले बॅनर प्रकरण। तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिलगिरी। बॅनरवर अजित पवार सुनेत्रा पवारांचा फोटो नसल्यानं झाली होती टीका। हातात कोयता घेत तरुणांची वाहनावर दगडफेक। जालन्यातल्या मंठा शहरातली घटना। सीसीटीव्ही समोर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। चाकणमध्ये बापाने केला 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। आई घरात नसल्यानं बापच झाला हैवान। राजेंद्र सुभाष राठोड असं नराधम बापाचं नाव। आजपासून नवीन कर प्रणाली लागू। पॅन कार्ड ते एटीएम बँकिंगचे नियम सुद्धा बदलले। व्यावसायिक गॅसचे दर सुद्धा वाढले। व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ। मुंबईत 19 किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये 218 रुपयांची वाढ। रात्री 12 पासून दरवाढ लागली। व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा पर्यटन स्थळांना फटका। बुकिंग करताना पर्यटकांकडून गॅस आणि जेवणाची चौकशी। रायगडमध्ये पर्यटकांना मिळतंय चुलीवरचं जेवण। डिझेल तुटवड्यामुळे रायगडमधली मासेमारी व्यवसाय ठप्प। डिझेल नसल्यानं होड्या किनाऱ्यावर। तेल हवं असेल तर होर्मुझमध्ये जा आणि तेल मिळवा। साथ न देणाऱ्या नाटो देशांवर ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड। होर्मुझमध्ये होणाऱ्या घडामोडींशी आमचं घेणं देणं नसल्याचं देखील विधान। 2 ते 3 आठवड्यात इराण सोडू। ट्रम्प यांची घोषणा। इराण आता कधीच अण्वस्त्र बनवणार नाही। अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। आजपासून डिजिटल जनगणनेची सुरुवात। सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार। कोल्हापुरात ज्योतिबा यात्रेचा उत्साह। पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात। गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि चांगभलचा जयघोष। आज दिल्ली समोर लखनौचं आव्हान। लखनौमध्ये रंगणार सामना। नमस्कार।